आपण म्हणतो ना, जल ही जीवन आहे, म्हणजे पाणी हेच जीवन आहे. पण हेच पाणी 6 महिन्याच्या आतील बाळांसाठी धोकादायक ठरू शकतो. हो, अगदी खरं आहे. आता गरमी खूप वाढत आहे, त्यामुळे बरेच पालक हा प्रश्न विचारतात की मॅडम 6 महिन्याच्या आतील बाळाला पाणी द्यावं का? पण याचं उत्तर आहे नाही. कारण आईच्या दुधात असतं 88% पाणी आणि निसर्गाने आईचं दूध हे एवढं परफेक्ट बनवलं की बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीच गरज नाही. त्या बाळाला पाणी दिलं तर काय होईल? त्या बाळाने पाणी पिलं तर तो दूध कमी पिईल, कारण त्याचं पोट भरलेलं, त्याला न्यूट्रिशन हे भेटणार नाही, त्यामुळे त्याचं वेट गेन हे होणार नाही. तर बाळाला दिलेलं पाणी हे स्वच्छ नसेल तर त्यामुळे इन्फेक्शनही होण्याचे चान्सेस वाढतात. बाळाला जास्त पाणी दिलं तर वॉटर इंटॉक्सिकेशन होईल, म्हणजे बाळाच्या शरीरात सोडियमचं प्रमाण हे डायल्यूट होईल आणि त्यामुळे बाळाला झटके येऊ शकतात. हे रेअर आहे पण डेंजरस आहे. तर मग काय करायला हवं? ब्रेस्ट फिडिंगची फ्रिक्वेन्सी वाढवा, डिमांड फिडिंग करा, कारण बाळाचं हायड्रेशन हे ब्रेस्ट मिल्कनेच मेंटेन होईल. त्यामुळे उन्हाळ्यातही 6 महिन्याच्या आतील बाळाला पाणी देऊ नये. मी आहे पीडियाट्रिशियन डॉक्टर प्रियंका, तुमच्या बाळाची ट्रस्टेड गाईड. माहिती सेव्ह करा आणि प्रत्येक पालकापर्यंत शेअर करा.